सर, आधीच्या पक्षातून आपण बाहेर पडण्याचे मूळ कारण काय आहे, काय सांगाल? मी गेल्या 13 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पदावरती काम करत होतो. त्या पदावरती काम करत असताना मी सामाजिक काम किंवा कुठल्या योजना असतात अशा अनेक योजनांमध्ये मी ह्या भागामध्ये काम केलेलं आहे. आणि जो मी गेल्या 8-9 वर्षापासून महानगरपालिकेच्या तयारीच्या निमित्ताने जे मी काम केलंय त्या कामामध्ये मला असं वाटतं की पक्षासमोर मी कुठेतरी कमी पडलो असेल. त्यांनी मला ह्यावेळेस महानगरपालिकेचं तिकीट देण्यासाठी मला टाळलेलं आहे. आमच्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केला, पण पक्षश्रेष्ठींनी मला डावलल्यामुळे मी विचार केला की मला जर जनतेसमोर जायचं असेल तर मला कुठला तरी एक पक्ष किंवा सिंबॉल घेऊन गेलो पाहिजे की ज्या जनतेची मी कामं केलेली आहेत त्या जनतेची कामं करण्यासाठी आता आपण थांबून जमणार नाही. ह्या उद्देशाने मी ह्या पक्षातून बाहेर पडलो. आधीच्या पक्षात कोणत्या कारणामुळे नाराजगी निर्माण झाली ज्यामुळे तुम्हाला पक्ष बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला, त्याबद्दल काय सांगाल? जर पक्षाने मला विश्वासात घेऊन जर मला बोलून सांगितलं असतं की कुठल्याही गोष्टीवरनं ही नाराजी आहे आणि तुम्ही जर यावेळेस थांबून पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी तुम्हाला आम्ही ऍडजस्टमेंट करू, माझ्याबद्दल काय पक्षात नाराजी आहे ते जर मला पक्षाने सांगितले असतील तर कदाचित मी तो विचार पण केला असता. पण मला कुठेही विश्वासात पक्षश्रेष्ठीने घेतलं नाही आणि त्याच्यामुळं हा विचार मी ह्या ठिकाणी केलेला आहे. सर, तुम्ही आता विचारसरणी बदलली आहे का फक्त पक्ष बदलला आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी विचारसरणी पहिलेही बदलली नव्हती, आताही बदलली नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये मी सर्वधर्मीय समाजामध्ये काम करत आहे, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, मी पहिल्यापासून सर्वधर्मीय काम करत असल्यामुळं माझी विचारसरणी एक महाराष्ट्रीयन असणार आहे. तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनसमुदायाला आपण कसं समजून सांगणार याबद्दल? आज माझ्या भागातील पूर्ण जनसमुदाय असं खूप विचार त्यांच्यात पडलेला आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भागामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक चांगल्या पद्धतीने काम करत असताना जर तो कुठल्या पद्धतीने थांबत असेल तर मला अनेक जनता मला फोन करून सांगते, मला भेटून सांगते की आपण जन समाजामध्ये जात असताना काहीतरी आपण घेऊन गेलो पाहिजे आणि त्या समाजाचं मी काहीतरी घेणं देणं लागतोय म्हणून आपण न थांबता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कुठलाही सिंबॉल घ्या किंवा अपक्ष सुद्धा उभा राहा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू. तुमचा पक्ष बदलणार हे निर्णय वैयक्तिक फायद्यासाठी आहे का लोकसमुदायाच्या दृष्टीने, त्याबद्दल तुमचं मत काय? माझा पक्ष बदलण्याचा विषय माझा वैयक्तिक नाहीये, माझ्या लोकसेवेसाठी आहे, माझ्या भागातील जनतेसाठी आहे, जेणेकरून की मी गेल्या 8-9 वर्षापासून महानगरपालिकेच्या इलेक्शनची वाट बघत आहे आणि त्या जनतेसाठी मी काहीतरी चांगली कामं आपण आणली पाहिजे, चांगली कामं काहीतरी आपण केली पाहिजे, ह्या विचाराने मी हा पक्ष बदलण्याचं काम केलेलं आहे. आताच आपण कामाबद्दल म्हटलेलं आहे. नवीन पक्षात पक्ष प्रवेश करून तुम्ही मतदारांसाठी काय नवीन काम करणार आहात? मी पक्ष बदलून अनेक कामं पहिलं पक्षात असताना सुद्धा अनेक कामं केलेली आहेत. पक्ष बदलून सुद्धा मी अनेक कामं त्यांच्यासाठी करणार आहे. जसे की खूप साऱ्या कामांचे अशा योजना आहेत ज्या माध्यमातून मी त्या लोकांपर्यंत एका पक्षाच्या माध्यमातून घेऊन जाऊ शकतो आणि त्या लोकांपर्यंत ती कामं करून त्यांना देऊ शकतो. उबाटा या नवीन पक्षामध्ये आपण पक्ष प्रवेश करून त्या पक्षामध्ये आपल्याला नवीन आश्वासन किंवा पद देण्याचं आश्वासन दिलेलं आहेत का? मी उबाटामध्ये गेलो असताना मी कुठलं आश्वासन घेतलं नाही किंवा त्यांनी मला कुठलंही आश्वासन दिलं नाही, पण त्यांनी माझ्या कामाची पावती म्हणून एबी फॉर्म मला देऊन ह्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये एक उमेदवारी देऊन मला लढवण्यासाठी ह्या मैदानात त्या पक्षाने आणलंय. त्याच्यामुळं मी त्या पक्षाचे खूप आभार मानतो की ज्यांनी माझ्या कामाची कदर केली. मी नक्कीच त्या पक्षाची कदर करेन. तुमच्या पक्ष बदलल्यामुळे स्थानिक राजकारणामध्ये काय बदल होईल असं तुम्हाला वाटतं? माझ्या पक्ष बदलामुळे ज्या पक्षातून पूर्वी मी काम करत होतो त्या पक्षाचा या ठिकाणी ह्या भौगोलिक दृष्टिकोनातून माझ्या भागामध्ये त्यांचा उमेदवार नाहीये आणि मी वारंवार त्यांना मी सांगत होतो की तुम्ही भौगोलिक दृष्टिकोनातून ही उमेदवारी जर दिली तर योग्य राहील. पण मी ज्या पक्षातून आता मी उभा आहे, ज्या मशाल चिन्हावर मी आता पुढे जाणार आहे, तर त्याच भागामध्ये सर्व जनता त्याच पक्षाच्या मागाने माझ्या पाठीशी उभी राहील. आगामी होणाऱ्या पुणे महानगरपालिका सार्वत्र निवडणूक 2025-26 या निवडणुकीमध्ये काय तुमची ठोस मुद्दे घेऊन लढणार आहात, त्याबद्दल काय सांगाल? मी गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असेल, अनेक कामं मी या ठिकाणी केलेली आहेत.
तरी माझं महानगरपालिका इलेक्शन लढवण्याचं विजन असं आहे की माझा हा जो भाग आहे, रामटेकडी, वैदवाडी, म्हाडा, जुनी म्हाडा, नवीन म्हाडा, सुरक्षानगर, कोसाई वस्ती हा पूर्ण सलम भाग आहे. गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी नगरसेवक झाले. अनेक लोकांनी या ठिकाणी लोकांचं समाधानकारक काम केलेलं नाहीये, जेणेकरून की आपल्या भागामध्ये ई लर्निंग स्कूल सारखी एक शाळा आपल्या ठिकाणी आली पाहिजे, ज्या ठिकाणी सलम एरियातले गरीब मुलांना त्याचं शिक्षण मिळालं पाहिजे. आपल्या भागामध्ये प्रयत्न करून आपण एक पोलीस चौकी आणली, जेणेकरून की आपल्या भागातील गुन्हेगारी थांबली. आपल्या भागातील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिलांना एक सुरक्षेचं कवच आपल्या ठिकाणी मिळालं आहे. आपण पुढे जाऊन या ठिकाणी एखादं 100 किंवा 150 बेडचं एक चांगलं हॉस्पिटल आपल्या भागामध्ये आलं पाहिजे, जेणेकरून की आपल्या भागामधल्या गरीब जनतेला ससून सारख्या हॉस्पिटलला जावं लागतंय. ज्यांचे हातावरचे पोट आहेत अशा व्यक्तीला ससून सारख्याला जाण्यासारख्याचा जो 1500चा जो खर्च आहे तो व्यक्ती तो करू शकत नाहीये. त्याच्यामुळे माझी संकल्पना अशी पुढे आहे की महानगरपालिकेमध्ये जर जनतेने मला आशीर्वाद दिला, मी जर निवडून आलो, तर ह्या पद्धतीचे जसे हॉस्पिटल असेल, ई लर्निंग सारखी इंग्लिश मिडियम शाळा असेल, जे आपल्या भागामध्ये एखादी भाजी मंडई झाली पाहिजे, जेणेकरून की हडपसर गावामध्ये भाजी मंडई असताना त्या ठिकाणी ट्रॅफिक आणि गर्दीमुळं अनेक लोकांना त्रास होतो. आपल्या भागामध्ये महानगरपालिकेची आरक्षित जागा आहे, त्या ठिकाणी एखादी भाजी मंडई आपण करण्याचा उद्देश आहे. या ठिकाणी एखादं अण्णाभाऊ साठे स्मारक एखादं छोटंसं झालं पाहिजे, जेणेकरून की पुणे शहरामध्ये स्वारगेट या ठिकाणी अण्णाभाऊ साठे स्मारक आहे. हडपसर पूर्व भागामध्ये हा मातंग समाज खूप मोठा आहे, त्यासाठी हडपसर भागामध्ये एक अण्णाभाऊ साठे स्मारक झालं पाहिजे. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आपल्या या ठिकाणी झालं पाहिजे, जेणेकरून की ह्या भागामधनं लोकांना पोलीस स्टेशन या ठिकाणी जयंतीला असेल किंवा बाकर इतर गोष्टीसाठी जावं लागतं. असे माझे एक विचार आहेत की सर्व समतोल ह्या भागामध्ये आपल्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आणि हीच कामं घेऊन मी पुढे महानगरपालिकेत, मी ज्यावेळेस मला जनता आशीर्वाद देईल त्यावेळेस हीच महानगरपालिकेमध्ये मी पूर्ण रीतसर ही कामं मी करणार आहे. आपल्या ह्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा एक चांगला स्मारक किंवा एक स्टॅच्यू आपल्या ठिकाणी उभा राहिला पाहिजे, जेणेकरून की सर्व धर्मीय ह्या ठिकाणी समतोल आपल्याला ठेवता येईल. कारण की अनेक लोकांना असं वाटतंय की आपल्या भागामध्ये सुद्धा असे छोटे छोटे स्मारक झाले पाहिजे. आपल्या भागामध्ये एक मोठी अभ्यासिका, सर्व धर्मीय मुलांसाठी शिक्षणासाठी एक मोठी अभ्यासिका झाली पाहिजे. जसे की आपल्या भारताचे राष्ट्रपती भारतरत्न APJ अब्दुल कलाम सारखा एखादा आपल्या भागातनं एखादा मुलगा होऊ शकतो. आणि अशा अभ्यासिकेचं नाव सुद्धा APJ अब्दुल कलाम आझाद असं आपण देऊ, असं माझ्या संकल्पनेमध्ये आहे. या अभ्यासिकामधनं आपल्या भागामध्ये एखादा IAS IPS MPSC सारखा मुलगा गरीब स्लम एरियामधला जाऊ शकतो पुढं. अशा अनेक योजनांचं पुढे घेऊन मी ह्या महानगरपालिकेमध्ये जाणार आहे. होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागातली जनता आपला स्वीकार करेल असा तुमचा ठाम विश्वास आहे का? गेल्या अनेक 8-10 वर्षापासून मी ह्या जनतेमध्ये काम करत आहे, ज्याने की ह्या ठिकाणी जो अंडरपास आहे त्या अंडरपासवरती मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भुयारी मार्ग हा प्रयत्न करून योगेश अण्णाटिळेकरांकडून मी ते करून घेतलंय. तर मला हे सांगायचं आहे की मी ज्यावेळेस एवढी कामं केलेली आहेत तर 100% जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि मला निवडून देईल. की मध्ये जनतेकडनं हेच अपेक्षा असणार आहे की मी अनेक वर्ष तुमच्यासाठी काम करत आहे. तुम्ही मला येणाऱ्या 15 तारखेला माझ्या मशाल चिन्हासमोर 4 मशाल आहेत, 4 मशाल समोर चिन्ह दाबून मला त्यांनी निवडून द्यावं आणि मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्यांना एक चांगलं काम करून मी या ठिकाणी देईल, हेच जनतेकडनं मी अपेक्षा करतोय. माझ्या भागातील, माझ्या प्रभाग क्रमांक 17 मधील संपूर्ण जनता माझ्या पाठीशी उभं राहील आणि मला नक्कीच आशीर्वाद देऊन मला महानगरपालिकेमध्ये पाठवेल. नवीन पक्षात तुम्हाला कोणती भूमिका अपेक्षित आहे? आज मला ज्या पक्षात मी गेलोय त्या पक्षातनं मला जो AB फॉर्म दिलाय हाच माझ्यासाठी खूप मोठा विश्वास ठेवलाय. बस हाच विश्वास माझ्यावर पक्षाने नेहमी माझ्यावरती ठेवावा एवढीच अपेक्षा आहे. माझ्या जुन्या प्रभागामध्ये नवीन भाग समाविष्ट झालेला आहे, जसं की मगरपट्टा असेल, भोसले गार्डन असेल, माळवाडी असेल, इंद्रप्रस्थ सोसायटी असेल, 15 नंबरचा काय भाग आहे. ह्यासुद्धा भागामध्ये एक चांगलं काम करण्याचं विजन आम्ही मशाल ह्या चिन्हाकडून घेऊन जात आहोत. आमच्या पॅनलमध्ये ओपनमधनं समीर अण्णा तुपे आहेत, OBC महिला म्हणून अंजुम इम्तियाज मोमीन आहे, ओपन महिला म्हणून स्वातीताई गोपने आहेत, SC मधून प्रेम कसबे म्हणून आहेत. ह्या आम्ही सर्व 4 उमेदवारांनी एक निश्चय केलेला आहे की हा सर्व प्रभागामध्ये जो नवीन जुना जो आहे हा सगळा मिळून एक चांगलं विजन आम्ही या ठिकाणी घेऊन जाऊ आणि अनेक चांगले कामं या ठिकाणी करण्याचं आम्ही विजन घेतलेलं आहे. तसेच या प्रभागामधील
सर्व मतदार बंधू भगिनींनी मतदानारूपी आम्हाला आशीर्वाद देऊन पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवावं, कारण की यांनी दिलेल्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू आणि कुठल्याही विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, हेच अपेक्षा ह्या मतदानासमोर आम्ही करत आहोत. आपण सगळे मतदार आमच्या पूर्ण पॅनलला निवडून देताल हीच अपेक्षा आपल्याकडनं करतो. धन्यवाद.